इंदापूरमधून बातमी आहे। इंदापूरमध्ये युवक काँग्रेसकडून शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। दत्ता भरणेंच्या घराकडे जाताना पोलिसांनी आंदोलकांना अडवलं। निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं। इंदापूरमध्ये युवक काँग्रेसनं हे शेतकरी आक्रोश मोर्चाचं आंदोलन केलं। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अंथुर्णे या गावामध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेतकरी जन आक्रोश मोर्चा जो आहे तो काढल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र त्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी पोलिसांनी जे आहे ते या आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी रोखलेलं आहे। यामुळे या आंदोलनकर्त्यांनी जे आहे ते ठिय्या मांडल्याचं पाहायला मिळत आहे। आज तुम्ही इंदापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानाकडे चाललेला आहे, मात्र पोलिसांनी अडवलंय तुम्हाला। हे शेतकरी विरोधी सरकार आहे आणि ज्या वेळेस सरकार त्यांच्यावर काही चुकीचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस हे असंच पोलिसांना पुढे करून ते अडवतात। न्याय मागणाऱ्याला न्याय देऊ शकत नाहीत। हे शेतकरी विरोधी सरकार आहे आणि त्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी कृषी मंत्र्यांच्या घरी चाललेलो आहे। कृषी मंत्र्याचं कोण प्रतिनिधी येत नाही तर आम्ही इथं हलणार नाही आणि कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत करावी, नाहीतर आपला ताबडतोब राजीनामा द्यावा। शेतकऱ्याला कर्जमाफी सरसकट मिळाली पाहिजे ही सरकारला आमची नम्र विनंती आहे। त्यांनी कर्जमाफी सरसकट दिली पाहिजे। आणि जे इंदापूर तालुक्यात त्या दिवशीचा पाऊस झालेला आहे, एका शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आणि तुम्ही जर त्याला 25,000 रुपये जर देऊ करत असाल तर त्याची थट्टा करू नका। शेतकरी हा राजा माणूस आहे, त्याची थट्टा करून तुम्ही या सरकारने त्याचे अजिबात कुठलीही गोष्ट हिनवण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच आमची नम्र विनंती आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र, अंतुर्णे, इंदापूर।